नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रांजल संतोष आरे आहे। मी वर्ग 7वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे। आमच्या शाळेमध्ये खूप सारे पुस्तके मिळतात। त्या पुस्तकामधून मी एक पुस्तक घेतलेलं आहे। या पुस्तकाचे नाव आहे इवलसा। या पुस्तकाचे नाव आहे इवलसा ससा। इवलसा ससा। तर मित्रांनो, आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय बनलेला आहे। त्या संग्रहालयामधून मी हे पुस्तक घेतलेलं आहे। हे पुस्तक खूप छान आहे आणि खूप बेस्ट आहे। या पुस्तकामध्ये एकूण 22 पेजेस आहेत। आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय बनलेलं आहे। त्या संग्रहालयामधून मी हे पुस्तक घेतलेलं आहे। या पुस्तकामध्ये सस्याविषयी गोष्ट दिलेली आहे। म्हणजेच अजून काही प्राणी आहेत, पक्षी प्राणी आहेत, पण मेन म्हणजे सस्याविषयी गोष्ट दिलेली आहे। आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय आहे। त्या संग्रहालयामध्ये खूप सारे गोष्टीचे पुस्तके आहेत आणि त्या गोष्टीसुद्धा खूप आहेत। मी तुम्हाला एखाद्या पुस्तकाचे नाव सांगते। छान छान गोष्टीचा खजाना, इवलसा ससा, बोधकथा, पुन्हा आहे माझा दोस्त, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप सारे पुस्तके आहेत। म्हणजेच आमच्या शाळेमध्ये एक संग्रहालय। त्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहिजे तशीच पुस्तके मिळू शकतात। पण कोणाला जर विकत घ्यायचे असेल तर या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये। आणि या पुस्तकाचे लेखक आहेत संजोत बानुबा कोडे। या लेखकाने खूप छान पुस्तक लिहिलेले आहे। खूप छान पुस्तके आहेत आणि खूप छान पुस्तक लिहिलं आहे आणि हँडरायटिंग पण खूप छान आहे। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगणार आहे की असेच आमचे व्हिडिओ। तर मी तुम्हाला मग सांगते। आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। तर मित्रांनो, एक जंगल होतं। ते जंगल खूप घनदाट होतं। आणि मोठं होतं। त्या जंगलामध्ये खूप उंच झाडे होते आणि खूप मोठाली सुद्धा होते आणि खूप जास्त सुद्धा झाडे होते। तर मित्रांनो, त्या जंगलामध्ये वेली होत्या आणि त्या वेली सुद्धा खूप उंचाल्या होत्या। आणि मित्रांनो उंचाल्या सुद्धा होत्या। आणि ते जंगलामध्ये ते जंगल खूप म्हणजे सर्व प्राण्यांसाठी होतं। प्राणी पक्षी सगळ्यांसाठी ते जंगल होतं। त्याच मोठमोठ्या झाडांवर पक्षी होते छोटे। कारण हे जंगल होते विलक्षण। म्हणजेच पक्षी प्राणी सर्वांसाठी। म्हणजेच कुत्रा, मांजर, मोर, ससा, लांडोर, सगळे काही होते आणि सगळे काही होते। त्यातले सगळे प्राणी पक्षी होते इवलेसे म्हणजे आपल्या भाषेमध्ये लहान होते। कोणताही प्राणी, मग तो हरिण, माकड, कोल्हा, सिंह, वाघ कोणी असो, सगळे होते इवलेसे। म्हणजे त्या जंगलामध्ये
कोणीही युलियसशिवाय नव्हते. सर्व काही युलियसच होते. ती जंगल पण युलियस होते, म्हणजे त्या जंगलातले प्राणी युलियस होते. ते जंगल युलियस नव्हता. ते जंगल खूप मोठं होतं आणि खूप घनदाट होतं. त्यात घनदाट मोठ्या जंगलात होता एक युलियसचा ससा. त्याच मोठ्या घनदाट जंगलात एक होता युलियसचा मोठा ससा. युलियसच्या ससाचं कुटुंब होतं युलियस. त्यात हा होता भित्रा खार. म्हणजेच त्या युलियसच्या ससाचं कुटुंब सुद्धा खूप युलियसच होतं. आणि तो त्यामध्ये ते युलियसच्या याच्यामध्ये तो खूप युलियस म्हणजेच खूप भित्रासुद्धा होता. फार भित्रा होता. आणि म्हणजे काही वादळ आलं किंवा काही संकट आलं तर तो फार भियायचा. म्हणजे काही त्याच्याहून भयानक काही असं वातावरण किंवा एखादं संकट समजूया काही आलं तर तो खूप घाबरायचा त्या संकटाला. तर तो ते संकट पार सुद्धा करत नव्हता. तो घाबरतच खूप होता. तर मित्रांनो, तुम्हाला अजून गोष्ट पुढची ऐकायची असेल तर तुम्ही हे नक्कीच पुस्तक घ्यावे. आमच्या शाळेमध्ये पुस्तक भेटू शकते. तुम्हाला आमच्या शाळेला भेट द्यावी लागेल. तर मित्रांनो, आमचे असे व्हिडिओ काढलेले यूट्यूबवर सुद्धा जातात. तुम्ही यूट्यूबला सुद्धा आमच्या शाळेची लिंक डायल करून पाहू शकता. लिंक करायची यूट्यूबवर लिंक करायची ZPHS स्कूल पानकनेरगाव. तर आमच्या सर्वांचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. थँक्यू फ्रेंड्स.